प्रत्येकी 6-6 षटकांचा सामना देखील असणार आहे. विनोद पाटील आणि त्याच्या सोबतीला परागला तुम्ही पाहतायत. चला सामना सुरू करायचा आणि मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे. मनोज घाटल आयकॉन खेळाडू मुठवल टीम कडून आणि तुम्ही पाहताय समोर विनोद पाटील खांडवा संघाचा आयकॉन खेळाडू. मनोजचा पहिलाच बॉल या ठिकाणी ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय. एका धावेने ऑफ द मार्क होत असताना बॅटर विनोद आणि त्याच्या सोबतीला या स्पर्धेमध्ये ज्यानं पहिलं अर्धशतक झळकावलं तो पराग जाधव आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मनोज घाटाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पराग समोर बॉल चेंडूला येऊ दिलं. सॉफ्ट हँड स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना जेंटल पुश पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आणि आता थोडासा सावध खेळ आपल्याला नक्की बघायला मिळेल कारण आता पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसाच्या सरी ज्या वेळेला बरसत असतात अशा कंडिशन्स मध्ये बॅटिंग तेवढी सोपी नाहीये. हो बाउन्स अशा प्रकारे बाउन्स तुम्हाला जरूर बघायला मिळेल. बॉल वेगाने देखील तुम्हाला जरूर बघायला मिळतील. पंचांचा बाईटचा इशारा येतोय. एक गजाव त्या ठिकाणी मिळेल. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी आपल्याला लाजवाब बघायला मिळाली होती टीम मुठवल कडून आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती सोनूचं ते षटक असेल, मनोजची ती 2 षटकं असतील, सामना जिंकला होता मुठवल संघानं. आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत 5 ओव्हर मध्ये 73 धावांचा पाठलाग करणारा खांडवा संघ. आता पूर्णपणे विकेटवर पाणी साचलेलं आहे. आता मजा येणार आहे. तर गेम प्लॅन मध्ये बदल केला मुठवल संघ. ज्या वेळेला पहिल्या सामन्यामध्ये चर्चा झाली ललिश पाटीलनं पहिलं षटक हाताळलं होतं, 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर आता मनोजनं जबाबदारी घेतली पहिल्या षटकाची. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो या वेळेला लेन बॉल होता. विकेट कीपर जयेश कडे बॉल विसावतोय. निर्धाव चेंडू आता कठीण होणार आहे. जरूर धावा बनवणं आता कठीण होणार आहे. ओव्हर द विकेट मनोज घाटाल. पुढचा बॉल कट करायचा होता. पुन्हा एकदा स्क्वीड होत असताना अधिक वेग धारण करतोय सध्या गोलंदाज. ॲक्युरसी त्याची बघायला मिळाली मनोजची. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 3 आहे धावफलकावरती. पराग चांगला फॉर्मात आहे. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकी त्याने झळकावलंय. या मॅच मध्ये थोडासा आता चाच पळतोय. हो त्यावेळेला दिशा दाखवली आहे. जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग आणि बॉल सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार.
सामना सुरू करायचा. सेकंड ओव्हर या ठिकाणी आता शुभम गोलंदाजी करण्यासाठी येतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 धावा धावफलकावरती आहेत. पाटीलला तुम्ही लॉंग ऑनला पाहतात. सांगीचा सुपरस्टार आणि सध्या नानकरचा सुपरस्टार गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये हिरोची भूमिका त्यानं साकारली होती मुठवळ संघासाठी. लॉंग ऑन लॉंग ऑफला एक फिल्डर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफला कुमार रणधवीला तुम्ही पाहताय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो फक्त दिशा दाखवली आहे. बॉल मागे थर्डमॅनला येतोय. बिहाइंड द विकेट आता रन्स तुम्हाला जरूर बघायला मिळतील. विकेटच्या मागे जास्तीत जास्त रन्स तुम्हाला आता बघायला जरूर मिळतील, कारण बॉल अधिकच्या वेगाने निघून जातात. जर तुमच्याकडे टेक्निक असेल, तुमचं तंत्र चांगलं असेल, तर तुम्ही मागे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळून रन्स चांगल्या प्रकारे कंप्लीट करू शकता. तो प्रयत्न करावा लागेल. एकच धाव मात्र येथे मिळाली. विनोद आणि पराग दोघेही स्ट्रगल करतायत सध्या. शुभमचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. आता एवढा वेगवान चेंडू आपण जर विचार केला तर पावसाळ्यामध्ये पाऊस आणि ज्या वेळेला ओळी विकेट असते तेव्हाच बघायला मिळतो. दुपटीचा वेग आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर होतो. हो, या वेळेला मात्र पंच केलाय. जबरदस्त फटका. काय टायमिंग आहे. आणि बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पराग जाधवचा हा क्लास आहे. मागे विकेटच्या मागे रन्स खूप येतील. शुभम पुढचा बॉल लेग ग्लान्स केलाय. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु हा दिशाहीन बॉल आहे. पंच व्हाईट बॉलची खून करतायत आणि एक धाव देखील पळून पूर्ण केलेली आहे. 2 धावा जोडल्या जातात. स्कोर कार्ड वरती 18 धावा, 18 रन्स. आता कुठेतरी एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळते. सकाळपासून पावसाची आपण वाट पाहत होतो आणि अखेर सेमी फायनलला जशी सुरुवात झाली आणि तशी पावसालाही सुरुवात झाली. यावेळेला आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. विनोदचं स्ट्रगल सातत्यानं सुरू आहे. रन्स ऑन द बोर्ड. एनके स्पोर्ट खानवल, सुजित पाटील फॅम टीम आणि एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल, उत्तम पाटील फॅम टीम तुम्ही पाहतात. एक धाव आउटसाइड एज, बॅटची बाहेरील कडा घेतली आणि बॉल मागे निघून गेला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. यानंतर जो दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे, दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं. सौमिक केबल नेटवर्क भावळे आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी सज्ज राहायचं. 19 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज घाटाल बॉलिंग मार्कवर. 19 मध्ये 2 सिक्सर परागच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. म्हणजे पूर्ण जबाबदारी घेऊन तो सध्या खेळतोय. मनोज घाटाल कंटिन्यू, त्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हर मध्ये बोलवलंय. यावेळेला विनोद समोर थोडासा डोळे मिटून ना फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी भीती मनामध्ये जरूर निर्माण होते ज्या वेळेला विकेटवर पाणी साचलेलं असतं. त्यावेळेला बॉल अधिक वेगाने येतात, स्कीट होऊन येतात. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने 20 आकड्यावर संघाची धावसंख्या. या मैदानाचा आपण विचार केला तर ग्रामीण भागामधील एक सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक मैदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. इनसाइड आउटचा फटका, बॉल हवेमध्ये. जयेश प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला आणि 2 धावा पूर्ण.
टायमिंग फार गरजेचं असतं. प्रॉपर टायमिंगनं जर तुम्ही फटके खेळलात तर तुम्हाला जरूर धावा चांगल्या मिळू शकतील, कारण या बॉलवर तुम्हाला तेवढ्या ताकदीची आवश्यकता नसते. हो, बॅकफुटला जाऊन यावेळेला पुन्हा एकदा कट केला. कवसला बॉल एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स. 50+ 50च्या वर धावा झाल्या तर अशा कंडिशन्स मध्ये एक चांगली टोटल नक्की आपल्याला पाहायला मिळेल 6 ओव्हर मध्ये. ज्या प्रकारे पाऊस सोसाट्याचा आपण पाहतोय, मुसळधार पाहतोय, बॅटिंग चेजिंग करणं सोपं नाहीये अशा कंडिशन मध्ये. हुक करायचा प्रयत्न होता, हुक करण्याचा प्रयत्न होता. बाउन्सर चांगला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा आता करण्यात आलेला. डॉट बॉल. मनोज काटाल. नेक्स्ट बॉल. समोर विनोद पाटील आहे. त्याचं स्ट्रगल सातत्यानं सुरू आहे. यावेळेला मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. ऑलरेडी एक बाउन्सर या ओव्हर मध्ये कंप्लीट झाला होता. इशारा करण्यात आला होता की या पुढच्या बाउन्सरला दंडित केलं जाईल, आणि या ठिकाणी तेच बघायला मिळालं. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत. त्यात 24 धावा, 24 रन्स. चर्चा आपण करतोय की 50+ 50च्या वर धावा जर अशा कंडिशन्स मध्ये बनल्या तर चांगली परीक्षा घेऊ शकतात. यावेळेला लो फुल टॉस यॉक केलं स्वतःला विनोदनं. एकच धाव. थोडंसं आता बॅटिंग क्रमामध्ये बदल करण्यात आला. फर्स्ट मॅच मध्ये विनोद 4थ्या ते 5व्या क्रमांकावर आला होता, परंतु यावेळेला ऍज अ ओपनर आला. तेवढा इफेक्टिव्ह खेळ मात्र त्याचा पाहायला मिळाला नाहीये. स्कोर एका धावेने 25 वर. पराग एका बाजूने चांगल्या रन्स कंप्लीट करतोय, परंतु त्याला साथ मिळणे तेवढीच गरजेची आहे. दोन्ही बाजूने ज्या वेळेला आक्रमण होतात ना, त्यावेळेला चांगल्या धावा तुम्ही स्कोर कार्ड वर बनवू शकता. खूप जास्त बाहेर हा बॉल होता. छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर केला. स्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा झाल्या 26-27. 1+1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. आपण जी स्पर्धा पाहता चॅम्पियन ट्रॉफी ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी 2025 हे दुसरं पर्व. मनोज घाटाल ओव्हर द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज घेऊन बॉल मागे निघून चाललाय. दुसरा धावेचा प्रयत्न. धावबादची संधी आहे आणि बघूया आता कोणता बॅटर आउट होतोय. पराग जाधवला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का लागतोय NK स्पोर्ट खांडवळ संघाला. रामकृष्ण काकडे आपण संपर्क साधायचा कैलास पाटील यांच्याशी. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि सौमिक केवल नेटवर्क भावाळे दोन्ही कॅप्टन आपणही तयार राहायचंय. मोठा धक्का लागतो या ठिकाणी. NK स्पोर्ट खांडवळ संघाला. पराग चांगला खेळ साकारत होता. 2 षटकारही त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले होते. आता पाऊस जरूर थांबलाय, परंतु पूर्णपणे विकेट सरफेस जे आहे ती ओळे आहे, पाणी साठलेलं आहे. त्याच्यामुळे पावसानं गोलंदाजांचं काम सोपं तर केलेलं आहे. बघूया आता यापुढे गोलंदाज त्याचा फायदा उचलतात की नवीन बॅटर. आता मानव मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विनोदचं सातत्याने स्ट्रगल सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 28.
शुभम येतोय चौथ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल शुभमचा समोर लॉफ केला आणि फेकून दिलाय सरळ डाऊन द ग्राउंड. सीमा पार खणखणीत षटकार. कडक बेधडक हा फटका आपल्याला बघायला मिळाला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 34. विनोदचं स्ट्रगलिंग सुरू होतं आणि या षटकारानं दबाव आता पूर्णपणे कमी झालेला असेल तो एनके स्पोर्ट खांडवा संघावरचा. कारण आता त्याला ठाऊक आहे की पराग आता मिस्टेक मध्ये आउट झालाय, धावबाच्या स्वरूपामध्ये दुर्दैवीरित्या तो आउट झालाय. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी मला घ्यावी लागेल आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ कॅप्टन ऑफ एनके स्पोर्ट खांडवल विनोद करतोय. शुभम पुढचा बॉल जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर थोडासा मिस करताना दिसला. हे बघा पाणी साचल्यानंतर असं दिसतं जे ते अधिक धाव मिळू शकले असते परंतु पाण्याने ती धाव वाचवली. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 35 धावा. सध्या तरी मी म्हणेल ह्या कंडिशन्स मध्ये धावा चांगल्या सुरू आहेत. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, ज्या धावा एवढ्याही कमी नाही आहेत. शुभम ओव्हर द विकेट. ओहो मानवला ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल मात्र पॉइंट कडे येतोय. त्यालाही कळालं नाहीये की बॉल कुठे निघालाय. एकच धाव. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. खरं तर त्याला ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मागे निघून गेला. एका धावेने स्कोर आता 36 आकड्यावरती 36 रन्स. नेक्स्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा टॉप एज. बॉल मागे येतोय डीप मध्ये फाईन लेगला. कोणकर इज हिअर. स्कोर मोसफ विथ अ सिंगल. टीमची टोटल 37 रन्स ऑन द बोर्ड. विनोद पाटील अँड मानव म्हात्रे टू बॅटर्स ऑन द क्रीज. भागीदारीची आवश्यकता या दोन्ही फलंदाजांकडून जरूर असेल. या ठिकाणी अपेक्षा ती आहे त्याच्या पाठीराख्यांना की या दोघांनी चांगला डाव खेळावा. ओहो हो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ. थोडसा या स्ट्रोकचा आपण विचार केला तर हेलिकॉप्टरच्या अंदाजानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मानवनं. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या धावफलकावरती 37. नेक्स्ट बॉल शुभम ओव्हर द विकेट उर्फ सोनू. आणि सोनूचा चांगला नास्टी बाउन्सर पाहायला मिळाला. खूप चांगला राईज होणारा टेक ऑफ करणारा बॉल. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5वं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी जयेश शेलार बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर विनोद पाटील. ओव्हर द विकेट जयेशचा पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केला. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय ललेश. चुकी होणार नाहीये. झेल पकडलीये. फलंदाज फेल होतोय. धक्का लागतोय खांडवा संघाला.
विनोद या ठिकाणी आउट होतोय आणि एक मोठा धक्का इंग्लिश खांडवळ संघाला. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, 37 रन्स. पुढचा बॉल जयेश. ओहो हो, ऑन दी राईज. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. सौरभ डाऊन दी बॉल येतोय. जेल सुटलाय त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न. ओह, धावपाची संधी या ठिकाणी जरूर निर्माण झाली होती, परंतु त्या ठिकाणी लगेचच ते ओळखलं. धोका पत्करला नाहीये त्या ठिकाणी आणि नकार दिलाय. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 38 धावा. $38 रन्स. मानव स्ट्राइक एंडला. त्याच्याकडून अपेक्षा आहे की मोठा डाव साकारावा, चांगले फटके त्याच्या बॅटमधून यावे. जयचा बॉल शरीरभेदी होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव तरी ते मिळाली आहे. बॉल बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बाईचा इशारा. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 39. $39 रन्स. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. जयेश लेग स्टंपच्या दिशेने बॉल. व्हाईट बॉल. अवांतर धावेंनी संघाची धावसंख्या आता 40 चा आकडा गाठत असताना सेकंड सेमी फायनल साठी दोन्ही कॅप्टन तयार राहायचे आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि सौमिक केबल नेटवर्क. यावेळेला खेळायचं होतं लॉंग ऑन कडे. बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरला. कुमार आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. धावबाची संधी असेल आणि फलंदाज नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोशनच्या क्रमामध्ये फारसा बदल केलेला आहे. पावसाचा आनंद घेऊन पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक योगेश पाटील आणि अनंता केने पावसाचा आनंद घेऊन आता पुन्हा आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल जयेश शेलार. ओ, यावेळी ऑन साइडला लाईन बॉल पीक करायचं होतं, परंतु इथे टायमिंग करता आलेला नाहीये. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 42 धावा धावफलकावरती लागल्यात. जयेशने देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत मुठवळ संघासाठी. चला, सौमिक केबल नेटवर्क आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा तयार राहायचंय टॉस साठी. या एकच धाव. लेग बाईचा इशारा याही वेळेला आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 5. षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 43 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर. चला, फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक बाकी आहे. 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम षटकामध्ये बघूया गोलंदाज
43 धावा धावफलकावरती. शेवटचे आता 6 बॉल ललेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. ललेशनं पहिलं षटक टाकलं होतं पहिल्या मॅच मध्ये. आता शेवटच्या ओव्हरमध्ये ललेशला इन्व्हाइट केलेला आहे. त्याच्या समोर आता मानव आणि रोशन मोगरे ही जोडी आपल्याला बघायला मिळते. चला सामना सुरू करायचा दिनेश सर. खूप जास्त वेळ होतोय. यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ललेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हो या वेळेला जबरदस्त फटका आणि जयेशच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. अशाच फटक्यांची गरज आहे आणि शेवटच्या ओव्हरला काय सुरुवात केली आहे. लाजवाब स्ट्रोक मानव म्हात्रेच्या बॅट मधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. 47. चांगल्या टोटल कडे वाटचाल आहे कारण आता पूर्णपणे सरफेस गोलंदाजांना विकेट साथ देत आहे. मैदान ही आपण विचार केला तर थोडासा ओलसर झालेला आहे. या कंडिशन्स मध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल होणार नाहीयेत. परफेक्ट यॉर्कर. Yomesa will definitely hit clean bowl. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्याचं चोख प्रतिउत्तर या ठिकाणी लगेचच ललेश पाटीलने दिलेला आहे. मानव मात्रेला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर प्रशांत चोरघे मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या धावफलकावरती 47-47 रन्स ऑन द बोर्ड. अंतिम षटक लास्ट ओव्हर सध्या सुरू आहे. ललेश तयार ओव्हर द विकेट. स्ट्राइक इनला बॅटर प्रशांत. पहिलाच बॉल कडक शॉट. क्लासिकल फटका. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौका. ओव्हर पिच बॉल होता आणि ऑन ड्राईव्ह करत असताना प्रशांत एक क्लासिकल खेळाडू आहे आमनेचा. टॉप ऑर्डर मध्ये तो नेहमी बॅटिंग करत असतो परंतु आता लोअर ऑर्डर मध्ये त्याला बॅटिंग मिळाली आहे. परंतु त्याचा क्रमांक कोणता आहे ते त्याला माहिती नाहीये. त्याचं काम काय आहे ते त्याला जरूर माहिती आहे. आल्या चौकार त्यानं मारलाय. पुन्हा यॉर्कर. पुन्हा एकदा खोदून काढलाय हा बॉल. एक धाव तर मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मनोज पाटील बॉलवरती येतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय. हे वा 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु 3 धावा या ठिकाणी मिळाल्यात आणि स्कोर 3 धावांच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 54 ह्या आकड्यावरती. फायटिंग टोटल एनके स्पोर्ट खांडवा संघाने आता उभी केलेली आहे. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ललेश या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केल्यात. एक विकेट त्याला जरूर मिळाली ओव्हर द विकेट. ओहो ऑन द राईज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मिळणार का. ओव्हरथ्रो झालाय. दुसरी धाव मात्र मिळालेली नाहीये आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू या ठिकाणी बाद होताना आपण पाहिलं. रोशनला नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 55. 55 रन्स. शेवटचा बॉल ललेश ओव्हर द विकेट. हो लास्ट बॉलवर आक्रमण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. शेवटच्या बॉलवर सिक्सर आला आणि या सिक्सरच्या मदतीने धावसंख्या 61 आणि 62 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलला.
रवीच्या बॅटमधून सिक्सर पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवर आणि कदाचित हाच सिक्सर निर्णायक ठरू शकेल या सामन्यामध्ये। जाऊया आपण पुढील सामन्याचा टॉस येथे करणार दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे। दोन्ही कॅप्टन आपण याचे टॉस साठी सौमिक केबल नेटवर्क आणि ग्रीष्मा 11 आमने पडा सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय अजित पाटील 7 स्टार मेंबर आपण आपल्या शुभाचे टॉस करायचं आहे। Head is a call and retoss. टॉस या ठिकाणी झालेला आहे। सौमिक केबल नेटवर्कच्या कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। तर दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्हाला काही क्षणातच पाहायला मिळेल जिथे सौमिक केबल नेटवर्कचा कॅप्टन आदित्य वाकडेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे ग्रीष्मा 11 आमने पडा या संघाला। वळूया आपण पुन्हा एकदा आता कमेंट्री बॉक्स मध्ये बऱ्याचशा आता वेळानंतर पुन्हा तुमचा सर्वांचा पसंतीचा आवाज या विभागाचा आवाज मिस्टर योगी पाटील सर तुमच्या सोबत। धन्यवाद समीर ठाकरे। पुन्हा एकदा सर्वांचं चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय 7 स्टार ग्रुपच्या वतीनं। पहिली सेमीफायनलची मॅच सध्या आपण इथे अनुभवतोय। एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुटुबल। प्रथमतः बॅटिंग आपण जर पाहिली तर एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि 61 धावा जोडल्या गेल्या। 62 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न मकरंद स्पोर्ट मुटुबल संघाचा आपल्याला पाहायला मिळू शकेल। दरम्यान या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुटुबल संघाचे पुरस्कर्ते विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांचं ते शुभागमन झालेलं आहे। आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा। आपणास विनंती करतो की आपण या आपलं सहर्ष स्वागत आहे। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 3 षटकामध्ये हवे तशा धावा आल्या नव्हत्या, परंतु मागील 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारे मात्र धावा आल्या गेल्या आणि एक बॅटिंग टोटल मात्र इथे उभारलाय टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाने। सामन्याला मात्र मजा येऊ शकेल जर पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जर एका दुसरा चांगला जर विकेट मात्र गोलंदाजाने आपल्या संघाला प्राप्त करून दिला तर मात्र या ठिकाणी हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली रंगत निर्माण करू शकतो। मनोज गटाला स्ट्रायकिंग एंडला आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकेल मनोज पाटील आहे आणि षटकाला सुरुवात करतोय मानव म्हात्रे। ओव्हर द विकेट मारा करेल पहिला चेंडू, हो भन्नाट चेंडू स्कीड झाला, वेगाने गेला आणि पहा विकेटच्या पाठीमागे विकेट किपर सुद्धा मात्र त्या ठिकाणी बीट झाले गेले। एवढ्या वेगाने चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून गेला। सुरुवात चांगली पाहायला मिळाली मानवची, कारण चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये। आज पंचांची सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी आपण या स्पर्धेमध्ये पाहिली गेली आणि ही स्पर्धा जर पाहिली तर वन डे स्पर्धा आणि तसं जर पाहिलं तर पर्व दुसरं आहे, कारण डिपेंडिंग चॅम्पियन संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे, कारण पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा जिंकली होती मकरंद स्पोर्ट मुटुबल या संघानेच आणि तो संघ सध्या धावांचा पाठलाग करतोय 62 धावांचा। दोघेही मनोज आहेत, एकीकडे पाटील तर दुसरीकडे घाटाल आणि त्याच्या मध्ये आहे हा म्हात्रे। पुलटा चेंडू ऑन साइडला कडक शॉट, सांगा कुठे सांगा आहे, कारण हा मनोज पाटील आहे त्याच्या बॅटमधून निघतोय पहिल्याच चेंडूवरती हाणाघाती प्रहार करणारा षटकार। फुल टॉस होता त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय आणि पहा या षटकाराने मात्र पूर्णपणे मुटवलकरांच्या मनावरती अधिराज्य करणारा स्ट्रोक पाहायला मिळाला। जबरदस्त शॉट सिलेक्शन, लॉंगन वरती पराग जाधव होते परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला।
हो या ठिकाणी पाहू शकाल पंच करण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटला, परंतु वेगाने चेंडू निघून गेला. अतिरिक्त बाउन्स तिथे मात्र मिळाला. या ओव्हरमध्ये येणारा दुसरा डॉट चेंडू आय थिंक निर्धावाच्या अनुषंगाने म्हणू शकतोय, कारण 7 धावा पाहिल्या तर 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. आणि असं वाटतंय की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक चुरस निर्माण करू शकेल, कारण जो संघ जिंकणार आहे तो चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. मग तो संघ कोणता असेल, मुठवल की खांडवल, खांडवल की मुठवल. हो पुन्हा 30 लेंथ प्रथमतः बॅक फुटला आले, त्याच्यानंतर फ्रंट फुटला येऊन मात्र पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला पॉइंटच्या दिशेने, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. प्रत्युत्तर देताना मात्र गोलंदाज मनोज आय थिंक मानव म्हात्रे, कारण त्याच्या विरोधात एक षटकार जरूर आला मनोज पाटील, तो खेचला, तो फुलटॉस लेंथ होती, परंतु त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने मात्र लाईन मेंटेन केली आणि मात्र नाईसली 2 बाउन्सर मात्र तिथे हाताळले गेले. अतिरिक्त बाउन्स खेळपट्टीवरती प्राप्त होते मानवला, एक चांगली बाब असेल टीम एनकेस पण खांडवल संघाचा विचार केला तर. बॅक टू बॅक 2 डॉट. तिसरा येणार का, तिसरा येणार का, हो आलाय बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. आणि आता मात्र कुठेतरी प्रेशर वाढत असताना मुठवल संघावरती, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या, परंतु मागील 3 चेंडूवरती एकही धाव मानव मात्रने खर्च केली नाहीये. जबरदस्त इथे मात्र बाक करत असताना गोलंदाज मानव. आणि तसे जर पाहिलं तर हा हंगाम पावसाळ्याचा आपण विचार केला तर मात्र पीसेचे जे खेळाडू आहेत त्या सर्वांनी गाजवलेला आहे. मग मानव असेल, साहिल असेल, विनय असेल, 2 पियुष पाटील असतील, कोण विसरेल, त्या सर्वांना आधी असेल, भावेश असेल, हे सर्व खेळाडूंनी मात्र छाप सोडली आहे पावसाळी क्रिकेट रबर बॉल वरती. पहा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार पाटील करत होता, परंतु आता त्याला यश आलाय, कारण चेंडू कव्हर पॉइंटच्या पलीकडे निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार. एक सिक्सर आला या ओव्हरमध्ये, एक चौकार आला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस. 11 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनल क्रमांक 1 सध्या सामना सुरू आहे. त्याच्यानंतर तुम्ही सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना पाहू शकाल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष सोमिक 11 भावाले, या 2 टीमच्या अनुषंगाने तो सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आज आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. एक जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन, 1 डे स्पर्धा, नॉकआउट स्पर्धा, चॅम्पियन ट्रॉफी 2025. परंतु आपण पाहिलं तर या स्पर्धेवरती नाव कोरेल कोणता संघ, सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र तो रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु प्रेक्षकांची आता अतूट गर्दी आपल्याला मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने पाहायला मिळते. मी या मॉर्निंग सुद्धा म्हटलं होतं की या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण खेळत असतो तेव्हा तेव्हा मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो, कारण हा परिसर क्रिकेटचा वेडा आहे. आणि तसे जर आपण पाहिलं तर आज सुपर संडे आहे, सुपर मॅचेस पाहायला मिळत आहेत. आणि आज सर्व क्रीडा रसिक मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र भरपूर व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला जोडलेले आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रसारण सध्या आपण पाहतो जगभरामध्ये पोहोचवला जातोय. जे व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला जोडले आहेत त्यांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय 7 स्टार ग्रुपच्या वतीनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दिगंबर माळी, मॅन फ्रॉम साबद. आणि तसे जर पाहिलं तर दिगू एक विकेट टेकर बॉलर आहे, उर्ध विकेट मारा करतोय. परंतु पहिल्या चेंडू अतिरिक्त बाउन्स मात्र मिळाला, अगदी बॅटरच्या रेंजच्या पलीकडे मात्र हा बाउन्सर होता आणि त्या अनुषंगाने पंचांनी मात्र दंडित केले गेलं. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय, म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र दिगंबर माळी बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाहीये. आणि आज पहा ना, आय थिंक 2-3 दिवस पावसाची हजेरी लागली नव्हती, परंतु आज आम्ही प्रिटेक्शन केलं होतं की सुपर संडे मध्ये पावसाची हजेरी लागेल. आणि आता मात्र पाऊस सुद्धा चांगल्या प्रमाणे पडतोय. वन हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या वतीने केला गेला, परंतु झेल ड्रॉप. आणि जीवनदान कोणाला मिळाला तर मनोज घाटालला, ज्याने घाट घाट का पाणी पियाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्व नाहीये, एक धाव जरूर तिथे मात्र मिळाली. परंतु पहा जसा पहिल्या चेंडू बाउन्सर हाताला, त्याच्यानंतर जरूर एक विकेट टेकर चेंडू मात्र हाताला दिगंबर मालीनं, परंतु विकेट किपर कडून ती चूक घडली गेली. एका दुसरा विकेट तुम्हाला प्राप्त करावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर, कारण लक्ष आपण जर पाहिलं तर फक्त 62 धाबांचा आहे. हो हो इथे मात्र पहा जागती रहो असा मात्र या ठिकाणी आव्हान देतोय, प्रश्न विचारते गोलंदाज दिगंबर माली. पूर्णपणे मनोज पाटील खाली बसला, एवढा वेगानं चेंडू मात्र अगदी त्याच्या डोक्यावरून निघून गेला. जबरदस्त वापसी, धावसंख्या स्थिर आहे, एक गडी बिनगडी बाद 13. आता फटका हवेत केलाय, पुन्हा मनोज पाटीलचे विकेट धोक्यात. ओहो राज मोगरे चेंडूच्या खाली, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. आणि या झेल नंतर मात्र पाहू शकाल या सामन्यामध्ये बाग करत असताना टीम एनके स्पोर्ट खांडवल, या सामन्यामध्ये भरपूर काही अजूनही शिल्लक आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू, जोपर्यंत शेवटची धाव जोडली जाणार नाही तोपर्यंत कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये.
कारण ही चॅम्पियन ट्रॉफी आहे, सर्व चॅम्पियन खेळाडू आहेत या विभागातील, या परिसरातील, आंबली लोणार विभागातील. आणि आज एकापेक्षा एक स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरलाय. आणि प्रत्येक जण जो आपल्याकडे नैसर्गिक खेळ आहे, जी आपल्याकडे गुणवत्ता आहे, जो आपल्याकडे टॅलेंट आहे, तो प्रत्येक खेळाडू आपल्या टीमसाठी आज दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पहिला धक्का लागलाय टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मोठवल संघाला. मनोज पाटीलने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर निराजनक कामगिरी केली होती, फक्त 5 धावा जोडल्या होत्या. आणि या दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं तर त्याच्या बॅटमधून एक षटकार निघाला, एक चौकार निघाला, फक्त 10 धावाचं योगदान देऊन तो माघारी परतला. जसा मनोज पाटील बाद होतोय लगेच तिसऱ्या क्रमांकावरती संघाचे संघनायक सौरभ पाटील आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हा क्रमांक फार महत्वाचा आहे. 1 डाऊन पोझिशन म्हटलं तर संघाची परिस्थिती काय आहे, संघाची सिच्युएशन काय आहे, त्या अनुषंगाने मात्र संघाला सावरावं लागेल. परंतु लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली विकेट किपर कडून सुद्धा चूक घडली गेली. ओहो, पावसाळी क्रिकेट आहे. अशा प्रकारचे दृश्य तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. पंचाचा वाईटचा इशारा 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या अतिरिक्तच्या सौजन्यानं या धावांवरती मात्र कुठेतरी गतिरोधकाचं कार्य गोलंदाजांना करावं लागेल. जर तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या तर मात्र जो लक्ष्य आहे तो अजूनही मात्र कदाचित छोटं होऊ शकतोय. कारण आज आपण 70+ टार्गेट सुद्धा चेस होताना पाहिलेलं आहे. आणि इथे मात्र फक्त 62 धावांचं लक्ष्य आहे टीम मुठवलकरांसाठी. हो, ही लेन चांगली पाहायला मिळाली. अगदी बॉडीला स्पर्श होणारा चेंडू मनोज घाटाल आपण पाहू शकतो. लेग बाईच्या रूपाने मात्र एक धाव तिथे पूर्ण केले गेले. दिगंबरचा विचार केला तर मात्र त्याने एक्स्ट्रा धावा खर्च जरूर केल्या, परंतु त्याच्या विरोधात एकही मोठा फटका आला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार पाहिला, आपण एक चौकार पाहिला. आणि मी मागाशी सुद्धा म्हटलं होतं की हा गोलंदाज विकेट टेकर आहे. इकॉनॉमिकल कामगिरी षटक तो नेहमी साकारत असतो. आणि तेच कार्य आज NK स्पोर्ट्स खांडवल संघासाठी तो करतोय. हो पहा, अगदी फ्रंटफुटला येऊन शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली. अतिरिक्त चेंडूची हाताळणी इथे मात्र आपल्याला दिगूच्या वतीने पाहायला मिळाली. धाव संख्येकडे लक्ष वेधले तर सिंगलच्या मदतीने 17 वरती पोहोचला गेला. लक्ष 62 धावांचं आहे. म्हणजे अजूनही मात्र इथून विचार केला तर अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. अगदी बॅलन्स सामना पाहतोय आपण. हो, पुन्हा मात्र इष्टाच्या रोखाने चेंडू हाताळलाय, बॅट कट नाहीये, अगदी बॉडीला चेंडू स्पर्श झालाय. पुन्हा पंचाचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र हा षटक पाहिलं तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो किमान इथून या स्पर्धेतून एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जाईल. आय थिंक संघ मालकाच्या गावात त्यांच्या घरात ही ट्रॉफी इथे मात्र घेऊन जाणार आहे. मग पहिल्या क्रमांकाची असू शकेल किंवा दुसऱ्या क्रमांकाची असू शकेल, परंतु त्यासाठी तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. आणि आज घाटाल सांगतो आम्ही आलो जिंकण्यासाठी, कारण आमचा संघ मागील डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे, तोच रुतबा आहे, तीच झलक आहे. आणि चेडूला मात्र पाठवलं अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तम पाटील यांच्या चेहऱ्यावरती जरूर या फटक्यानंतर गोड स्माइल आली असावी, कारण घाटालने ठोकलाय षटकार. ओव्हरची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 24. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 11 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये दिगंबरनं खर्च केला 13. एक गडी जरूर गमावला मनोज पाटीलच्या माध्यमातून, परंतु घाटाल जोपर्यंत खेळपट्टीवरती राहणार आहे तोपर्यंत विजयाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पल्लवीत राहतील स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मोठवल संघाच्या. चला, वेळेला महत्व द्या विनंती करतोय सर्व खेळाडूंना, सर्व संघाच्या संघनायकांना, कारण यानंतर आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत आणि ते सुद्धा सामने आम्हाला 6-6 षटकांचेच खेळवायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. मानव मात्र कंटिन्यू ठेवलाय, कारण कॅप्टन प्रशांत चोरगेला माहिती आहे जर इथून जर आपण एखादी विकेट्स मिळवली तर मात्र आपण पुन्हा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. आणि ती क्षमता मानवकडे आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र मानवला आपण दुसऱ्या स्पेल मध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर त्यांनी 11 खर्च केल्या होत्या, त्याच्या विरुद्ध एक षटकार सुद्धा आपण पाहिला होता, एक चौकार पाहिला होता. परंतु इथे जर या ओव्हरमध्ये एखादी विकेट्स आपल्या संघाला जर मिळवून दिली तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल. ओव्हर पिच चेंडू होता, परंतु चेंडू अगदी जमिनीच्या मार्गाने चाललाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, दुहेरीचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडू फेक करतील तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला आपल्याला तालमेल पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये जरूर पराग जाधवनं चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा मात्र परागनं सुरुवात चांगली केली, परंतु संघ 61 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.
परंतु या 61 धावा सुद्धा मात्र तुमच्यासाठी पुरेशा आहेत. असं नाहीये की लो स्कोर मॅच आहे. परफेक्टली तुम्ही टार्गेट उभा केल्या, परंतु त्याचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे कार्य जे प्रयत्न सध्या सुरू आहेत मानव म्हात्रेचं, डॉट बॉलनं मात्र पाहू शकाल धावसंख्या स्थिर 26 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. अजूनही आपण विचार केला तर 42 धावा 36 धाब्यांची गरज आहे. अजूनही आपण विचार केला तर या ठिकाणी 22 चेंडू शिल्लक, 22 मध्ये 36 ची गरज. तसं जर पाहिलं तर सध्या स्कोर परिस्थिती आपण जर पाहिली तर कुठेतरी वर्चस्व आपल्याला मकरंद स्पोर्ट मुठबळ संघाचं पाहायला मिळतोय. हो, नाईसली बाउन्सर, अगदी परफॉर्म डिलिव्हरी, चेंडू वेगाने चाललाय, अगदी फायनल कडे नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाटलीकडे चेंडू चाललाय. 4 धावांसाठी पंचांचा 22चा इशारा, परंतु या मौल्यवान धाबा टीम मुठबळकरांसाठी आपण पाहत आहोत. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर धाबा बाटण्या आली येतात की बायच्या स्वरूपात येतात हे महत्वाचं नाहीये. धाबा येणं फार गरजेचे असतात आणि त्या धाबा मात्र इथे पाहायला मिळत आहेत. किती वेगवान चेंडू हाताला, विकेट किपर सुद्धा बीट झाले आणि शॉर्ट थर्ड, आय थिंक डीप थर्डमॅन आणि डीप फायनलकडे सुद्धा 2 क्षेत्ररक्षक होते, तरी सुद्धा त्यांना चेंडू थांबवता आला नाहीये. जबरदस्त या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे सुजित पाटील, विवेक पाटील यांचा संघ एनके स्पोर्ट खांडवल, दुसरीकडे विद्यमान पोलीस पाटील, उत्तम पाटील यांचा संघ. इथे मात्र पाहू शकाल शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ चेंडू स्टँडच्या अगदी डोक्यावरून फ्लाय झालाय. डॉट चेंडू तुम्ही जर अशा प्रमाणे जर वारंवार डॉट चेंडू हाताले तर आय थिंक फलंदाजांवरती तो प्रेशर वाढू शकतो या, आणि तुम्हाला तो प्रेशर वाढवावाच लागेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. आणि खास वैशिष्ट्य जर पाहिलं तर जो चांगला संसार सुरू आहे केलपट्टीवरती तो तुम्हाला प्रथमतः उद्ध्वस्त करावा लागेल. ही जोडी तुम्हाला तोडावी लागेल या मॅच मध्ये कमबॅक शिरकाव करायचा असेल तर. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता डेव्हलप झालेली आहे मनोज आणि सौरभ मध्ये. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चुकीचा शॉर्ट सिलेक्शन पाहतोय आपण, कारण सौरभ जर आपण पाहिलं तर थोडासा दूरवरून फटका एक्झिक्यूट करतोय. कारण तुम्हाला मोठा फटका जर खेळायचा असेल तर आय थिंक तुम्हाला प्रथमतः चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचावा लागेल. चेंडूची लेंथ कोणती आहे, लाईन कोणती आहे ते पाहावं लागेल, त्यावेळी तुम्ही एखादा मोठा फटका जनरेट करू शकता. परंतु तसं काही केलं होत नाहीये. सौरभ सापडतोय कारण आतापर्यंत 5 डॉट चेंडू तो केलाय, 7 चेंडू त्यांनी फेस केले, 6 मध्ये फक्त 2 धाबा त्याच्या बॅट मधून निघाले. याकडे सुद्धा मात्र सौरभला लक्ष केंद्रित करावं लागेल. विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे सन्माननीय, त्याचप्रमाणे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे सर्वे सर्वा उत्तमचंद पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतीला एसएस स्पोर्टचे सर्वे सर्वा सोपाटी तिसकर आणि रणजित पाटील आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी. जबरदस्त हुकचा फटका आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. असं वाटते की अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतो की काय मुठवल संघ, ज्या अनुषंगाने दोन्ही बॅटर मध्ये चांगली पार्टनरशिप आतापर्यंत जोडली गेली. 3 षटकांचा खेळ संपन्न, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे येणारे अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी फक्त 26 धाब्यांची गरज आहे. सावतगावचे युवा उद्योजक गौरव शेठ पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय, कारण आज सुद्धा गौरव पाटील यांचा शेड्यूल बिझी आहे, भरपूर कार्यक्रम सुरू आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते आज भेट देत आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये आता विजयासाठी 26 ची गरज. आणि पुन्हा दिगंबर माळी सध्या आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तुम्हाला काय करावं लागेल, प्रथमतः तुम्हाला ही जोडी तोडावी लागेल, विकेट्स तुम्हाला घ्यावं लागेल. मग सौरभ पाटील असेल किंवा मनोज घाटाल असेल, एखाद्याला तुम्हाला बाद करावं लागेल. त्यावेळी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र इथून वाढवू शकतोय आणि ते कार्य आज दिगंबर माळी करणार का आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो, बॅटची कडा, चेंडू चालला अगदी वेगाने थर्डमॅनला कॅप्टन प्रशांत चोरगे आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगल डबलने सुद्धा मात्र इथून जर धाबांचा जर पाठलाग सुरू केला तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत मुठवल संघ पोहोचू शकतोय, अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आणि त्यासाठी मात्र काहीतरी वेगळं क्रिकेट आज एनके स्पोर्ट खानवल संघाला मात्र खेळावं लागेल. आय थिंक अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट किंवा चुकीचे फटके खेळण्यासाठी तुम्हाला मात्र फलंदाजांना भाग पाडावा लागेल. त्यासाठी तुम्हाला रणनीती आखावा लागतील, प्लॅनिंग तुम्हाला मात्र करावा लागतील. परंतु तशा प्रकारचे प्लॅनिंग तर सध्या मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. दिगंबर पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू पाहू शकाल, अगदी हेलिकॉप्टरचा अंदाज होता. सरळ चेंडू चालला लॉंग ऑन कडे, फिल्डर आहे डीप मध्ये, सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी नाकारलं गेलं. कारण दुहेरीच्या प्रयत्नामध्ये कदाचित विकेट सुद्धा इथे मात्र मिळू शकली असती आणि त्या अनुषंगाने मात्र दोघेही समाधानी राहिले. जशी आमचे उत्तम शेटपाणी समाधानी आहेत जेवणामध्ये, तशी हे दोन्ही फलंदाज मात्र या सामन्यामध्ये समाधानी राहिले. तसे जीवन आपण जर विचार केला तर मात्र समाधानी तुम्ही असाल तर तुमचं जीवन अमूल्य आहे, सुखमय आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त या ठिकाणी चेंडूची हाताळणी. आज दिगंबर मालीचा आपण विचार केला तर त्याचा विकेटचा कॉलम आज खाली नाहीये. मी मगाशी म्हटलं की विकेट टेकर गोलंदाज आहे, आज एक त्यांनी सफलता प्राप्त केली, परंतु एक विकेट तुमच्यासाठी पुरेशी नाहीये. जर तुम्हाला संघाला हा सामना जिंकून द्यायचा असेल तर या ओव्हरमध्ये अजून एखादी विकेट तुम्ही जर मिळवून दिली तर मात्र चित्र बदलू शकतोय. आणि तो चित्र बदलायचा असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ या ठिकाणी करावा लागेल. फटका हवेत आणि लॉंगॉनच्या बाहेर. मनोज घाटाल इज ऑन फायर, सिक्सर. तुम्ही या लेंथ वरती मनोज घाटाल समोर गोलंदाजी करू शकणार नाहीये. मग तुम्ही मनोजला उन्हाळ्यामध्ये घेऊन या, हिवाळ्यामध्ये घेऊन या किंवा पावसाळ्यामध्ये घेऊन या. एक जबरदस्त हिटर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि काय जबरदस्त फटका मात्र त्या ठिकाणी पिक केला, स्टँड अँड डिलिव्हर. आणि आता मात्र विजयाच्या समीप पोहोचलाय टीम स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल. 14 चेंडू शिल्लक आणि 14 मध्ये आता विजयासाठी फक्त 18 धाबींची गरज. एक वेळ असं वाटलं होतं की मात्र या 62 धावा कठीण होऊ शकतात, परंतु गोलंदाजाने तो प्रयत्न केला नाहीये. खास करून विकेट्स तुम्हाला घेणं गरजेचे होते, तसा सुद्धा मात्र तिथे प्रयत्न झाला नाहीये. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट सुद्धा तुम्हाला लावणं गरजेचं होतं, ते सुद्धा प्रयत्न झाला नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. अजूनही लढतायत, संघर्ष करतायत, कारण क्रिकेटचा खेळ आहे. तुमची बॉडी लँग्वेज शेवटच्या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह असणं फार गरजेची आहे. निगेटिव्ह जर तुम्ही राहाल तर मात्र कुठल्याही संघाला तुम्ही पराभूत करू शकणार नाहीये. तुम्ही जर चांगली फाईट बॅक दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढले गेले तर मात्र कदाचित रिझल्ट तुमच्या बाजूने लागू शकतो. आणि तसे जर पाहिलं तर सामना अजूनही संपला नाहीये, कारण 13 चेंडू मध्ये तुमच्याकडे अजूनही वाचवण्यासाठी 18 धावा आहेत आणि क्रिकेटच्या खेळामध्ये या धावा सुद्धा पुरेशा आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला चमत्कार इथे करावा लागेल. चमत्कार जर तुम्ही केला तर सर्व क्रीडा रसिकांचा तुम्हाला नमस्कार असेल. परंतु अशा प्रमाणे बॅटिंग जर झाली, हुक केला, चेंडू झाला लॉंग लेग केले, डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे, दुहेरीचा प्रयत्न होतोय, धोका निर्माण होऊ शकतोय, परंतु चुका घडतायत. या चुका मात्र कदाचित एनके स्पोर्ट खानवल संघाला मागात पडू शकतील. इथे जर व्यवस्थित जर चेंडू कलेक्शन झाला असता तर कदाचित एखादा बॅटरला मैदान सोडणं भाग पडलं असतं, परंतु तसं नाहीये. 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर 4 षटकांचा खेळ झाला संपन्न. 12 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला 16 धाबींची गरज. दिगंबर माली नाखुश आहे, कारण त्यांनी प्रयत्न चांगले केले परंतु आउटफील्ड मध्ये मात्र त्यांना क्षेत्ररक्षणाची मात्र हवी तशी साथ मिळाली नाहीये. परंतु अजूनही 12 चेंडू मध्ये 16 धावा रोखल्या जाणार का? यानंतर दोन्ही संघ पाहू शकाल सेमीफायनल क्रमांक 2 साठी सज्ज झालेले आहेत. एकीकडे पाहिलं तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा, संतोजी काकडे जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत आमनेपाड्याचे, आणि त्यांच्या विरोधात संघ असेल सोमिक 11 भाववाले अर्थात सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अडंदा केण्याचा संघ असेल. परंतु सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये जिंकेल कोण? मुठवल की खांडवल, खांडवल की मुठवल. 12 मध्ये 16 धावा जोडल्या जाणार का, की इथे मात्र एखादा मॅजिक षटक पराग जाधवचा पाहायला मिळू शकेल का? पेनल्टी षटक आहे इथे. मात्र जर परागने जर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मात्र नमवलं, शांत ठेवलं तर मात्र कदाचित हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतो आणि त्या क्षणाला सुद्धा मात्र या ठिकाणी एनके स्पोर्ट खानवल संघ बाजी मारू शकतोय. 12 चेंडू मध्ये 16 धावा. त्याचप्रमाणे पाहू शकाल काही मीडिया सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेला कव्हरेज करण्यासाठी. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सौरभ पाटील स्टॅकिंग एंडला आहे
नॉन स्ट्रायकिंगला पाहू शकाल मनोज घाटाल, पराग जाधवच्या हातामध्ये चेंडू. आज परागनं बॅटिंग मध्ये आज जबरदस्त कामगिरी केली, परंतु आज गोलंदाजीमध्ये त्याला प्रूफ करावं लागेल की या विभागातील एक मी जबरदस्त एक चांगल्या पद्धतीचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि ती गुणवत्ता त्याच्याकडे आहे आणि त्या अनुषंगानेच मात्र कॅप्टनने त्याच्या हातात चेंडू झोपवलाय. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की अशा मोमेंटला अनेकदा परागनं आपल्या संघांना विजयी पद पटकावून दिलेले आहेत, परंतु तो प्रयत्न आज पराग जाधवला करावा लागेल. ओ पहिला चेंडू पहा आपल्याच मोल्ल्यामध्ये आपटला आणि पंचांचा वाईटचा इशारा आणि तदनंतर फलंदाजाने एकदा पूर्ण पलून काढली. म्हणजे 1+1 2 धाबा इथे बोनसच्या रूपाने खर्च केल्या. याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. कारण म्हणतात ना अगोदर आपण कर्जबाजारी आहोत आणि त्याच्यामध्ये जर असे उष्णे शेजारी आपण जर दिले तर मात्र आपल्याला स्पर्धा कधीच सोडावी लागेल. 12 मध्ये आता विजयासाठी 14ची गरज. समीकरण एवढं मोठं नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा भाग आहे, कधीही काही होऊ शकेल. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये खास विनोद पाटील कडून सुद्धा भरपूर चुका घडल्या गेल्या, परंतु ते त्याला आता मात्र विसरावं लागेल. पुढे जर वाटचाल करायची असेल तर डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. 11 मध्ये आता विजयासाठी 14ची गरज. इथे मात्र एखादी विकेट चर्चा सुरू आहे विकेटसाठी, परंतु ते विकेट येणार का की इथे मात्र दोन्ही फलंदाज हा सामना घेऊन जाणार का. पुन्हा खराब चेंडू, लाईन चुकीची पाहायला मिळाली. उजव्या स्थितीचा चेंडू बाहेर चालला वाईटच्या स्वरूपात. की बॅक टू बॅक या दुसऱ्या पर्वामध्ये कदाचित स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघ बाजी मारणार का. की आपण आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये पाहिलं आहे की बीबी स्पोर्ट इताडे हा एकमेव संघ आहे की 2 पर्वामध्ये त्या संघानं फायनल खेळली आणि पावसाळी रबर बॉलचा जर विचार केला तर हा सामना जर मुठवल संघाने जिंकला गेला तर मात्र तो सुद्धा एक इतिहास असेल की बॅक टू बॅक दुसऱ्या पर्वामध्ये हा संघ फायनल खेळेल. परंतु चित्र अजूनही मात्र खेळ अजूनही बाकी आहे की कधी काय घडू शकेल. बॅटची कडा लागली, चेंडू तडमॅनला गेला, सिंगल धावतो ते मात्र पूर्ण गेली. आता मात्र समीकरण पाहिलं तर आय थिंक धाव संख्या आपण जर पाहिली तर पण फलकावती 50 लागल्या गेल्या, म्हणजे 10 चेंडू अजून शिल्लक आणि 10 मध्ये विजयासाठी 12 धावींची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्ष असू द्या. या स्पर्धेचं मुख्य नियम सामना संपला नाहीये. जसे डॉट चेंडू येणार बॅटरवरती प्रेशर वाढणार आणि तो प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न पराग जाधव करतोय. अजूनही पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे. मानव मात्रे सुद्धा म्हणतो की कम ऑन, सामना संपला नाहीये. जबरदस्त फाईट बॅक सुरू. जी चर्चा होती की शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाणार का आणि जाण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. हो पुन्हा एक चांगला चेंडू अगदी डोळ्यांच्या समोरून चेंडू निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. आता चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये 8 आणि विजयासाठी धाबांची गरज आहे 12. म्हणजे 2 चेंडू हे फार निर्णायक आहे टीम एनके स्पोर्ट कानवल संघासाठी आणि टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघासाठी. या 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका जर आला नाहीये तर मुठवल संघ कदाचित दडपणामध्ये येऊ शकतोय. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, जबरदस्त उकसा अंदाज आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या पलीकडे. सौरभ पाटीलच्या बॅट मधून निघणारा हा जबरदस्त षटकार. आय थिंक प्रॉपर कनेक्शन नव्हतं, परंतु रिझल्ट चांगला आलाय मुठवलकरांसाठी. आज क्रिकेट आहे. या 2 डॉट बॉल नंतर असं वाटलं होतं की मात्र एनके स्पोर्ट कानवल संघ आय थिंक या सामन्यामध्ये कमबॅक करेल, वापसी करेल, परंतु समीकरण आता कुठेतरी सोपं झालंय. कारण 7 चेंडू मध्ये आता विजयासाठी 6 धावींची गरज. गौरव शेठ पाटील यांचं आज इथे शुभ आगमन झालेलं आहे. शेड्यूल खूप बिझी आहे साहेबांचं, तरी सुद्धा मात्र या चॅम्पियन ट्रॉफीसाठी त्यांनी वेळ दिलाय. वेलकम. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हो डॉट बॉल. सामना संपला नाहीये आणि मात्र आता पाहू शकाल की हा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेलाय. कारण 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6 धाबींची गरज. बॉल टू रन इक्वेशन. हा सामना पाहिला तर एका चेंडू मध्ये सुद्धा फिनिश होऊ शकतोय, परंतु जर गोलंदाजाने जिद्द दाखवली तर गोलंदाज सुद्धा मात्र आपल्या संघाला सामना जिंकू शकतोय. वेलकम गौरव शेठ पाटील, युवा उद्योजक साबतगावचे, त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चला शेवटचे 6 चेंडू आहेत शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. अजित पाटील यांच्या चेहऱ्यावरती सध्या तरी गोड स्माइल आहे, परंतु राज मोगरे सुद्धा मात्र एक फायटर खेळाडू आहेत आणि इथून सुद्धा मात्र ते आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला अपाट मेहनत करावी लागेल. बॉल्ट्रोन इक्वेशन जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होणार त्याला मात्र या स्पर्धेची तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. राज मार्गस्थ झाला ओव्हर द विकेट न बॅकफुटला जाऊन मात्र खटखण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आलाय डॉट. सामना संपला नाहीये. जबरदस्त मॅच सध्या इथे रंगते. एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष मकरंद स्पोर्ट मुटवाल. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये आता विजयासाठी 6 धाब्यांची गरज. आता दोन्ही फलंदाजांची मात्र इथे विचार केला तर मात्र रणनीती काय असेल की सिंगल डबल साठी प्रयत्न करणार की एखादा मोठा फटका मात्र खेळून हा सामना फिनिश करणार. आता मात्र चर्चेला उधाण आलाय. इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर एखादी विकेट्स फार महत्वाचे आहे हरीश, कारण आपण पाहिले की मनोज पाटील बास झाला होता स्वस्तामध्ये आणि तिथून जर एखादी विकेट साधून जर मिळवली असती तर या सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी खेळ संपला नाहीये. 5 मध्ये 6 इथे वाचवायचे आहेत. हो पाहू शकाल अगदी बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि मात्र या ठिकाणी लक फॅक्टर ऑन. इथे आलाय सौकार आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आता मात्र फक्त 2 पावलं दूर स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवाल. क्या बात आहे. उत्तम शेठ पाटील यांची पावलं मैदानाकडे काय आली आणि संघाची मात्र त्या ठिकाणी एक वेगळीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज. आज घाटालनं काय जबरदस्त पारी खेळली, त्याला साथ दिली सौरभ पाटीलनं. जरूर सौरभ पाटील डॉट चेंडू खेळले, परंतु ऐनवेळी त्याच्या बॅटमधून मोठे फटके सुद्धा निघाले. हो स्लोअर 1 फुलर लेंथ होता. सामना संपला नाही. डॉट चेंडू आला. अजून 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये 2 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. इथे मात्र राज मोगरे चमत्कार करणार का? ती मात्र कला त्याच्याकडे आहे, परंतु आज हिरो बनण्याची सुद्धा संधी राजकडे धावून आलेली आहे. आणि जर इथून जर 3 मध्ये 2 धावा जर वाचवल्या तर आज राज मोगरेची सांगे गावामध्ये नाही तर खांडवल गावामध्ये मिरवणूक काढली जाणार, त्यात काही शंका नाहीये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हो केला चेंडू अबेट. हो रवी चेंडूच्या खाली आलाय आणि मात्र फलंदाज झालाय. मात्र या ठिकाणी बात मॅच मध्ये क्लायमॅक्स वाढत असताना आज क्रिकेट आहे. गौरव शेठ पाटील कधी कुठे झुकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये, कारण गौरव पाटील सुद्धा मात्र जवळून मोठमोठ्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि आज त्याचे हृदयाचे ठोके वाढत आहेत. परंतु ज्याला कोणाला हृदयाचा विकार असेल त्याने हा सामना पाहू नका. 2 चेंडू शिल्लक. 2 मध्ये 2 धाब्यांची गरज. जिंकणार कोण? खांडवल की मुठवल? मुठवल की खांडवल? सामना आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजरा असू द्या. हा क्रिकेट आहे आमने लोणार परिसराचा. हा क्रिकेट आहे 7 स्टार ग्रुपचा असं म्हणायला हरकत नाहीये. न्यू बॅटर एंटर होतोय आणि नवीन फलंदाजासाठी एवढं इझी नाहीये, कारण प्रेशर सिच्युएशन आहे. जरूर जयेश शेलारचा विचार केला तर एक प्रोफेशनल खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, परंतु अशा स्थितीमध्ये भले भले फलंदाज सुद्धा मात्र आपण पाहिले की नामोनिस्त झालेले आहेत. परंतु आता मात्र सिच्युएशन काय आहे की जयेश मोठा फटका खेळणार की सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करणार. या ठिकाणी पाहिलं तर राजच्या मनामध्ये काय प्रश्न सुरू असतील की विकेट टू विकेट बॉल टाकायचे की या ठिकाणी फलंदाजाच्या अगदी दूर चेंडू ठेवायचे. फार काही सस्पेन्स आहे या 2 चेंडूंचं. चला वेळेला महत्व द्या. तुमच्या आम्ही भावना समजू शकतोय. मॅच खूप क्रुशियल मोमेंटला आलेली आहे, परंतु वेल मित्रांनो कोणासाठी थांबत नाहीये. 2 बॉल शिल्लक. 2 बॉल मध्ये 2 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. हा प्रमुख नियम या स्पर्धेतील आहे, परंतु आज दोन्ही टीमच्या खेळाडूंनी सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकली. आज खरोखरच या स्पर्धेचं जे खर्च गेला आमच्या 7 स्टार ग्रुपनं तो पैसा वसूल सामना आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आता मात्र पाहू शकाल अगदी फलंदाजाच्या अवतीभोवती क्षेत्ररक्षक वाढलेले आहेत. 2 बॉल 2 रनची गरज. राज फटका आणि लँडिंग झालाय लॉंग ऑफच्या बाहेर. विनिंग शॉट जयेश शेलारच्या बॅट मधून आलाय आणि पहिला संघ ठरलाय चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये.